राम राम माझ्या शेतकरी भावांनो आणि माझ्या मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? तर ठीकच राहा, खुशीत राहा, मजेत राहा. मी तुमचा अरुण चौधरी. आज वासरी या गावी आहे. वासरी हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येते आणि हे माझं सासूरवाडे आहे. आणि तुम्हाला वासरीचा परिचय करून देतो. मित्रांनो, हे बघा, तुम्ही पाहू शकता डोंगरांच्या मधोमध हे वासरी हे गाव आहे. ह्या डोंगर लाईनच्या मधोमध हे वासरी गाव आहे. मित्रांनो, हा हायवे आलेला आहे. पूर्वेला पांढरकवडा आणि पश्चिमेला घाटंजी आहे. आणि हे नवीन वस्ती तुम्ही बघू शकता मित्रांनो. ते घरं दिसत असेल तुम्हाला. 20-25 घरं आहेत. तिकडे नवीन वस्ती आहे या गावची. हे इकडे दिसत आहे शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासरी आहे. पलीकडे मित्रांनो तांडा आहे आणि इकडं पोड आहे. असे 2-3 वस्त्या मिळून हे गाव बनलेलं आहे. आणि आपल्या सासरी बुवाचं घर हे हायवेच्या जवळच आहे. मी ज्या घरावर आहे ते माझे सासरी बुवाचं घर आहे. आणि मित्रांनो, जवळच मारुतीचं मंदिर आहे. पिपळाच्या झाडाखाली मारुतीचं मंदिर प्रत्येक गावला असतात मित्रांनो. असा ह्या वासरीचा परिचय आहे. मित्रांनो, 4 दिवस झाले मी वासरीमध्ये मुक्कामी यावं. उद्याला मी जाणार आहो. मी लेट झालं माझं पाहून पण, कारण दिवाळीमध्ये माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी 10-12 दिवस घरीच लेटून बसलो होतो. आणि आता मला फुरसत मिळाली तर भाऊ बहिणीच्या प्रेमापोटी मित्रांनो लेट का होईना पण यावं लागलं. दिवाळी भाऊबीज इकडं साजरी करावी लागली. तर मित्रांनो, बघू शकता हे वासरी. तुम्हाला दाखवतो माझ्या सासऱ्याचं घर खालून. मित्रांनो, ते चक्की आहे, ते आपाजीची रूम आणि इकडं आमचे सासरे बुवाची रूम. आणि हे बाजूला आहे गुरनुले काकाजीचं घर, त्यांचं घर आहे. इकडे बघितलं तर हे निकोडे काकाजीचं घर आहे. या 2 घरांच्या मधोमध हे आमचं सासरे बुवाचं घर आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथं संपवतो. बाकी कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो.